श्रीराम. आजचा हा आपला 17वा भाग. रामाची स्तुती सुरू आहे. रामं दुर्वादलश्यामम. रामरक्षेमध्ये श्रीरामांच्या सावळ्या रंगांना वेगवेगळ्या उपमा दिल्यात. त्यापैकी ही किती सुंदर उपमा आहे बघा. दुर्वादलासारखा सावळा वर्ण आणि तशी कांती असणारे प्रभू श्रीरामचंद्र. दैवी अवतारांच्या शरीराचं वर्णन आपल्याला असंच आढळून येईल, कारण त्यात आकाशतत्वाचं प्राधान्य असतं. त्या शरीरात कुठलेही दोष नसतात आणि त्यात परमतत्वाचा अंश असतो, म्हणून त्या शरीरांना निळ्या रंगाची झाक असते. श्रीकृष्ण, भगवान शंकर, विष्णू या देवतांचाही वर्ण असाच असल्याचा उल्लेख आपल्याला दिसून येईल. पद्माक्षम पीतवाससम म्हणजे कमळासारखे डोळे असलेले आणि पिवळे वस्त्र परिधान केलेले. मागच्याही निरूपणामध्ये हा भाग येऊन गेलेला आहे की कमळासारखे डोळे असणं म्हणजे काय, तर डोळ्यांनी देखील हसता येणं किंवा कमळासारखा विशाल दृष्टिकोन, जाणीव फुलल्यासारखा दृष्टिकोन असणं, तोच भाग इथे. पिवळं वस्त्र म्हणजे त्यागाचं. आणि अशा श्रीरामांचं दिव्य नाव घेऊन जे कोणी त्यांची स्तुती करतात ते संसाराच्या जाळ्यातून मुक्त होतात. आता श्रीरामांच्या या स्तुतीचा आणि आपल्या आतमधल्या जाणीवेचा संबंध आपल्याला नक्कीच तपासून पाहता येतो बघा. पुढच्या दोन्ही श्लोकांमध्ये श्रीरामांच्या वेगवेगळ्या भूमिकांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. रामल लक्ष्मण पूर्वजम, लक्ष्मणाग्रज राम, लक्ष्मणाचे थोरले बंधू म्हणून राम. रघुवरम, सीतापतीम सुंदरम, रघुकुळातले श्रेष्ठ सीतेचे पती आणि अतिशय सुंदर असे राम. काकुत्स्थम करुणार्णवम, काकुत्स्थ कुळातले आणि करुणेचा सागर असलेले. गुणनिधीम, गुणांचा खजिना असलेले. विप्रप्रियम, ब्राह्मणांना प्रिय असलेले आणि धार्मिकम, अतिशय धार्मिक असलेले असे श्रीराम. ते राजांमध्ये श्रेष्ठ आहेत. राजेंद्रम, सत्यसंधम, सत्याशी कायम जोडलेले आहेत. दशरथ तनयम, दशरथाचे पुत्र आहेत. श्यामलम, शांतमूर्तीम. त्यांचा सावळा वर्ण, आजच्या भागाची सुरुवात ज्याच्याने झाली तर तो सावळा वर्ण कशाचं प्रतीक आहे? शांततेचं प्रतीक आहे. आणि अशी श्रीरामांची सावळी मूर्ती ही शांततेची मूर्ती आहे. वंदे लोकाभिरामम रघुकुलतिलकम राघवम रावणारी. लोकांना अत्यंत प्रिय असणारे रघुकुलाचे शिरोमणी असे श्रीरामचंद्र रावणाचे शत्रू आहेत. आता हे वेगवेगळे गुण जर का आपण बघितले आपल्या आतमधल्या रामाकडे, तर या गुणांचा वापर करून एका दुर्गुणाचा नाश करता येतो. आणि तो दुर्गुण आहे अहंकार, आणि त्याचं प्रतीक आहे रावण. म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका एकीकडे आणि रावणारी ही भूमिका एकीकडे. अहंकाराकडे आपल्या आतमधल्या रामाने शत्रू म्हणूनच पाहिलं पाहिजे. म्हणून राघवम रावणारीम, रावणाचा शत्रू. मग अशा रामाला रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः, अशा रामचंद्राला माझा नमस्कार असो. पुढे देखील रामस्तुतीचाच हा भाग आहे. सगळा भक्तीचा भाग सुरू झालेला आहे. या ठिकाणी भक्तिरस अतिशय सुंदर सुरू झाला आहे. इथून श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. रघुकुल श्रेष्ठ, भरताचे थोरले बंधू, रणांगणावर ते अतिशय शूरवीर, आणि अशा श्रीरामांना मी शरण आहे. श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये. श्रीरामांच्या चरणांचं मी मनाने स्मरण करतो. श्रीरामांचे चरण कुठले? मग
विवेक आणि विचार हे 2 चरण. श्रीरामांचं वर्णन मी माझ्या वाणीने करतो, म्हणजे सत्य बोलतो. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्रांना मी साष्टांग नमस्कार करतो आणि श्रीरामचंद्र चरणौ शरणम प्रपद्ये. या ठिकाणी कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारची कर्म श्रीरामांना अर्पण केलेली आहे. पुढे म्हटलंय, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. श्रीरामच माझी माता आहेत, तेच माझे पिता आहेत, तेच माझे स्वामी आहेत, तेच माझे मित्र आहेत. दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहे आणि त्यांच्याशिवाय मी अन्य कोणालाही जाणत नाही. असं म्हणून माझं सर्वस्व रामाला अर्पण केलंय. पुढे पुन्हा ध्यानमूर्तीचं वर्णन आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला सीता आहे आणि पुढे मारुती आहे, अशा श्रीरामांना मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना अत्यंत प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ती असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ, पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमंताला मी शरण आहे. इथपर्यंत रामस्तुती झाल्यानंतर रामभक्त हनुमानाला वंदन केलेलं आहे. म्हणून रामरक्षा म्हटल्यानंतर मारुती स्तोत्र म्हणण्याची प्रथा आहे. भगवंता इतकंच भक्ताला देखील महत्त्व असणं हेच खरं रामरक्षेतलं अद्वैत आहे. कूजंतं राम रामेति मधुरं मधुराक्षरं, आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकी कोकिलम. काय सुंदर कल्पना केलेली आहे बुधकौशिक ऋषींनी. कवितेच्या फांदीवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळ राम राम अशा मधुर अक्षरांचं कूजन करते आहे. त्या वाल्मिकी रूपी कोकिळाला मी वंदन करतो. रामायणाचे रचयिता महर्षी वाल्मिकी. वाल्मिकी ऋषी होण्याआधी ते वाल्या कोळी होते. आपल्या पापात कोणी वाटेकरी व्हायला तयार नाही, या एका खुणेवरून त्यांनी रामनामाचा ध्यास घेतला आणि स्वतःमध्ये उत्क्रांती घडवून आणली. एक क्षण पुरेसा होता वाल्याचा वाल्मिकी व्हायला. आजही आपल्याला समाजामध्ये अनेक वाल्याची वेगवेगळी रूपं दिसतात. कोणी लुटमार करणारा आहे, कोणी भ्रष्टाचार करणारा आहे. वाल्या हा जंगलात लुटमार करीत असे आणि आज या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये लाचलुचपत, भ्रष्टाचार, खंडणी या अनेक माध्यमातून वेगवेगळे वाल्या वेगवेगळ्या मार्गांवर वाटा अडवून बसलेत. अशा वाल्यांसाठी वाल्याचा वाल्मिकी देखील होऊ शकतो हा सगळ्यात मोठा दिलासा रामचरित्राने दिलेला आहे. रामायणाची सुरुवात ही दशरथापासून नाही, वाल्यापासून आहे. मानवी देहाच्या उत्क्रांतीचं ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे. वाल्याचा वाल्मिकी का झाला? कारण तो आधी श्रीराम झाला. श्रीराम या भूमिकेवर गेला म्हणून तो वाल्मिकी झाला. या बदललेल्या भूमिकेतून वाल्मिकींनी केलेल्या पूजनासाठी, रामगायनासाठी त्यांना इथे वंदन केलं आहे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सर्व आपदांचा नाश करणारे, सुख समृद्धी देणारे, लोकांना अत्यंत प्रिय असणारे
असे माझे श्रीराम, त्यांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो. भूयो भूयो नमाम्यहम. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. संसार वृक्षाचं बीज जाळून टाकण्यासाठी, सुखसमृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम असा जप करावा किंवा अशी गर्जना करावी. आपल्या आतमध्ये जेव्हा दुर्गुणांची राक्षस सेना थैमान घालू लागेल, त्यावेळी रामनामाचं स्मरण झालं तर आपल्या दुर्गुणांचं बीज जळून खाक होईल. नाही तर एरवी मनुष्य इतका हुशार असतो की एक दुर्गुण लपवला तरी त्या दुर्गुणाचं बीज कुठेतरी अंतर्मनामध्ये शिल्लक राहतं आणि त्या दुर्गुणाच्या बीजाला पुन्हा नवे नवे अंकुर फुटायला लागतात. हे भवबीज समूळ जाळून टाकण्यासाठी रामनामाचं स्मरण आहे. आणि ते जाळता आलं तर पुढे अर्जनम सुख संपदाम आहे आणि पुढे तर्जनम यमदूतानाम ही भूमिका आहे. बघा, आपल्यातलेच दुर्गुण आपल्याला लपवावे लागतात तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं होतं. इथे यमदूतानामची भूमिका आहे. जर का आपण रामाच्या सदाचरणाच्या भूमिकेवर असलो तर या मरणयातना होत नाहीत. रामो राजमणी सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. इतक्या पुरुषार्थाने तो राम नटलेला आहे म्हणून रामो राजमणी आहे तो आणि त्याचा सदा विजय आहे. सत्यमेव जयते. राम म्हणजे सत्य आणि सत्याचा नेहमी विजय असतो. रामो राजमणी सदा विजयते. राजांमध्ये श्रेष्ठ अशा रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला म्हणजे रमेच्या पतीला विष्णूला भजतो. ज्या रामाने राक्षसांचे अनेक समुदायाच्या समुदाय नष्ट केले त्या रामाला वंदन असो. रामान्नास्ति परायणौ परतरौ रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम उद्धर. रामापेक्षा अधिक कुशल कोणीही नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय हो आणि हे राम तुम्ही माझा उद्धार करावा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. शंकर पार्वतीला म्हणतायत, हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव हे देखील विष्णूच्या 1000 नावांच्या बरोबरीचे आहे. आणि अशा प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेलं श्रीरामरक्षा स्तोत्र या ठिकाणी संपूर्ण होत आहे. रामरक्षा स्तोत्रातला शेवटचा हा सगळा भाग श्रीरामांच्या स्तुतीचा आहे. ही स्तुती करत असतानाच आपल्या अंतरंगाला ही स्तुती लागू होते का हे आपल्याला तपासून बघायचं आहे. आपला आचार, विचार आणि उच्चार तपासून पाहायचं आहे. आपल्यातले सत्व, रज, तम हे गुण ओळखायचे आहेत. आपल्या आतमधल्या गुणांचा साठा वाढवायचा आहे म्हणजे दुर्गुण आपोआप नाहीसे होतील. आपल्या भूमिकेत औदार्य यावं, आपल्या भूमिकेत करुणा यावी यासाठी रामांचं अखंड ध्यान ठेवायचं आहे. प्रभू श्रीरामच आपल्या शरीराचं रक्षण करतात. प्रभू श्रीरामच आपल्या मनाचं रक्षण करतात. प्रभू श्रीरामच आपल्या बुद्धीचं रक्षण करतात. प्रभू श्रीरामच आपल्या भावभावनांचं देखील रक्षण करतात. प्रभू श्रीरामच आपल्या व्यक्तिमत्वाचं रक्षण करतात. प्रभू श्रीरामच आपल्या चारित्र्याचं रक्षण करतात. आणि अशा प्रभू श्रीरामचंद्रांचे स्तुती गाणारे या भागातले श्लोक आपल्याला पुन्हा पुन्हा म्हणून बघायचे आहेत. जसे जसे रामरक्षेचे श्लोक आपल्या मुखातून म्हटले जातील तशी तशी आपली आतमधली क्रिया पालटायला लागेल. आपल्या अंतरंगामध्ये सद्भाव जागा होईल. चराचरामध्ये निरनिराळ्या चैतन्य रूपाने वसलेला राम आपल्याला दिसायला लागेल. आणि अशा या आनंद स्वरूप आत्मारामाचं सदैव ध्यान लागो अशी प्रार्थना श्रीरामचरणी करूया. अतिशय संयमाने आणि आपुलकीने इतके दिवस आपण सोबत केलेला हा प्रवास अतिशय आनंददायी होता. व्हॉट्सॲप ग्रुपवर थोपवून ठेवलेल्या आपल्या प्रतिक्रिया उद्यापासून खुल्या करण्यात येणार आहेत. त्यातही सुसूत्रता यावी
यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचा आहे. रविवार दिनांक 2 मे रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित करण्यात येईल. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये विद्यमान असलेल्या श्रीरामांना वंदन.